मनासंग हा सर्व संगास तोडी, मनासंग हा मोक्ष तत्काळ जोडी, मनसंग हा साधका शीघ्र सोडी, मनासंग हा द्वैत निशेष मोडी. श्रीराम. मागच्या श्लोकात सांगितलेला संघाचा विषय पुन्हा समर्थांनी इथे मांडला आहे. आपल्याला व्यवहारी जगात वावरताना यशस्वी होण्यासाठी किंवा परमेश्वर, सत्य, थोरला देव जाणून घ्यायचा असेल तर चांगल्याचा संग धरावाच लागतो आणि वाईटाचा संग सोडावाच लागतो, हे परत एकदा समर्थ समजावून सांगत आहे. सापाचं विष कसं भयंकर असतं ते तुला माहीतच आहे, पण साप चावला असता जे औषध इंजेक्शनमध्ये वापरतात त्यात योग्य प्रमाणात हे विषच वापरलेले असते. तसंच संघाचं आहे हे लक्षात ठेवायचं. म्हणजे असं बघ, हे शरीर अनेक जन्मानंतर मिळालं आहे, ते टिकणारं नाही, तरीही याच शरीराचा, देहाचा उपयोग व्यवहारी जगात प्रगती करण्यासाठी करायचा आणि याच देहाच्या मदतीने परमेश्वराचे नामस्मरण करून सत्य काय आहे हे शोधून काढायचं. तर त्याही पुढे जाऊन या देहाचा अभिमान धरायचा नाही, अहंकार करायचा नाही, मी केलं असं सतत मी म्हणायचं नाही. हे पण आपण मागच्या बऱ्याच श्लोकामधून शिकलो, ते कायम लक्षात ठेवूया. तुला सिंहाच्या अंगावर उड्या मारणाऱ्या उंदराची गोष्ट माहीतच आहे. कधी संकटात सापडलात तर मदतीला येईन मी, असं उंदीर म्हणताच वनराज सिंहाला हसूच आलं. तो कुत्सितपणे म्हणाला, एवढासा तू कधी मला वाचवणार? घाबरला आहेस म्हणून सोडून देतो. पुढे जाळ्यात अडकलेल्या याच सिंहाला उंदरानेच सोडवले. म्हणजेच आपली शक्ती, आपली बुद्धी, पैसा, पद, प्रतिष्ठा, हुशारी, रूपरंग कशाचाही गर्व नको. रामायण आठव, वानर काय मदत करणं असा विचार श्रीरामांनी केला नाही. इटुकल्या खारुताईनेही सुद्धा वाळूत लोळून पाठीला वाळू लावून आणली होती. आपल्याला कोणाची कधी आणि कशी गरज लागेल ते सांगता येत नाही, हेच यातून शिकायचं. आपल्यामधले षड्रिपू 6 शत्रू दूर गेले तरच सत्य जाणता येईल. मात्र ते शत्रू दूर राहण्यासाठी संतांची संगती हवी. त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून आपण चाललो तर आपली प्रगती नक्की आहे, असा विश्वास समर्थ आपल्याला अगदी पहिल्या श्लोकापासून देत आहेत. आता मनाच्या श्लोकांचा शेवटचा म्हणजे फलश्रुतीचा श्लोक उद्या बघूया. जय जय रघुवीर समर्थ.